आहेत त्याच्या भ्रमंतीसाठी आपण सध्या इथं आलो आहोत। या भ्रमंतीसाठी सगळ्यांचं मैत्री प्रतिष्ठानतर्फे स्वागत। मैत्री प्रतिष्ठान ही जवळजवळ 45 वर्षापूर्वीपासून एका छोट्या समूहापासून सुरू झालेली संस्था आहे। जवळजवळ गेली 45 वर्ष आडके सरांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या सहकार्याने आत्तापर्यंत वर्षातल्या आम्ही जवळजवळ प्रत्येक महिन्यात एखादी तरी मोहीम आपली असते। या मोहिमांचं वैशिष्ट्य असं आहे की या मोहिमा आडवाटेवरच्या असतात, म्हणजे ज्या कोणी शक्यतो बघत नाहीत किंवा जिथं सर्वजण पोचत नाहीत अशा ठिकाणच्या ह्या आमच्या मोहिमा असतात। या मोहिमांना सर्वजण आपण नेहमी उपस्थित असतात। यावेळी पण तुम्ही मोठ्या संख्येने इथं आलेला आहात, तुमचं सगळ्यांचं स्वागत। मैत्री प्रतिष्ठानतर्फे आपण या दरवर्षीची जी मोहीम असते ती असते म्हणजे पन्हाळा पावनखिंड। दरवर्षी आपण जुलै महिन्यात ही पावसात एक रात्रीय मोहीम आपण करतो। एक रात्रीची मोहीम करणारी फक्त मैत्री प्रतिष्ठान ही एकमेव संस्था आहे। बाकी सगळे ज्या संस्था आहेत त्या 2 दिवसाच्या मोहिमा करतात आणि त्या दिवसा करतात। आपण रात्री फक्त ज्या मार्गाने शिवाजी महाराज गेले त्या मार्गानेच आणि ज्या वेळी गेले त्या वेळीच म्हणजे रात्री आणि आषाढी पौर्णिमेला आपण ही मोहीम करत असतो। या मोहिमेला त्या मोहिमेला प्रचंड भरघोस अशी संख्या असते। मागच्या या जुलैला जवळजवळ 250 मोहिमवीर या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते आणि ही मोहीम आमची दरवर्षी असते। तशाच इतर सह्याद्रीच्या सगळ्या भागामधून ह्या आपल्या मोहिमा आपण आखत असतो। ह्या मोहिमांसाठी तुम्ही येतच असता, इथून पुढे पण येत राहा। या मोहिमांचं वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगितलं की आडवाटेवरचे असतात। मोहिमा करणे किंवा मोहिमेला येणं, गडवाटावर फिरणं, जंगलात फिरणं यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराची जी शरीराचा जो फिटनेस आहे तो आपण या निमित्तानं का होईना आपण मेंटेन करत राहतो। एक त्यातला चांगला प्लस पॉईंट आहे असं म्हणा। या मोहिमांच्यामुळेच आपल्याला सरांच्या माध्यमातून, आडके सरांच्या माध्यमातून या मोहिमांच्या मधला इतिहास किंवा या मोहिमांचा मागचा भूगोल या सगळ्यांची माहिती अद्ययावत आणि अगदी व्यवस्थितपणे मिळत असते। यासाठी आपण आडके सरांचे ऋणी आहोतच विषयाने। तर इथून पण असंच आपण सगळ्यांनी मोहिमांना येत राहू। आत्ताची मोहीम आपण करतो ही इथून आता दंडोबा गाव आहे, दंडोबा परिसर आहे, सिद्धेवाडीच्या वरचा भाग आहे। ह्या परिसरात जर 20 वर्षापूर्वी कोणी आलं असेल तर ह्या भागात एकही झाड नव्हतं। एकदम उघडे बोडके वृक्ष डोंगर असा हा इथला प्रदेश आणि दुष्काळी भाग पूर्णपणे होता। गेल्या 15 वर्षात सातत्याने सांगलीच्या काही संस्थांनी, काही आमच्यासारख्या प्रेमीने हे डॉक्टर बरगाले आहेत, डॉक्टर दत्त पारखे आहेत, त्यांचे मेडिकल ग्रुप आहेत, अशा बऱ्याच ग्रुपने इथं येऊन वृक्षारोपण करून त्यांना पाणी घालण्यापासूनची जबाबदारी घेऊन इथे ही सगळी फॉरेस्टचा पण सहभाग आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटचा पण, आणि सगळ्यांनी मिळून ही झाडी वनसंपदा सगळी इथं उभी केलेली आहे। त्या 15 वर्षात ह्या परिसराचा खूप कायापालट झालेला आहे। तसंच इथून पुढं आपण जे जुना पन्हाळा म्हणजे गिरिलिंगला जाणार आहोत तिथं पण तसंच आहे। तिथंही तो सगळा भाग वृक्ष, हा सगळा भाग मिरजच्या पुढचा पूर्णपणे दुष्काळी भाग होता। तर आता इकडं बऱ्यापैकी पाणी पण उपलब्ध झाले कॅनलच्या स्वरूपातनं। शासनाने थोडंफार त्यात सहकार्य सगळ्यांना केल्यामुळं सगळ्या लोकांची आता इथं शेती पण बऱ्यापैकी चालू झाली आहे। जवळजवळ जतपर्यंत हा भाग आता बऱ्यापैकी चांगला म्हणजे शेतीखाली आलेला आहे। या जवळजवळ ह्या 20 वर्षातली ही सगळी प्रगती आहे। इथून आपण परत जुना पन्हाळगडला जाणार आहोत आणि गिरिलिंगचं दर्शन घेऊन तिथून आपण परत कवटे महाकाळ, कुची मार्गे, घाटनांद्रे मार्गे शुकाचार्य या ठिकाणी जाणार आहोत। शुकाचार्याला पण असंच आहे, तिथेही खूप वृक्ष होतं पण आता बऱ्यापैकी झाडी आहे। आणि तिथून आपण कोळदुर्गा शेवटचा किल्ला बघणार आहोत आणि तिथून मग 1-2 देवस्थानं आहेत, आपल्या वेळेत कसं बसेल त्याप्रमाणे ती देवस्थानं करून आपण परत तुम्ही कोल्हापूर, आम्ही सांगली रिटर्न जाणार आहोत। हा असा आजचा मोहिमेचा हा असा आपला प्रवास आहे। मी तर आडके सरांना सांगतो त्यांनी 2 शब्द किंवा या परिसराची माहिती आणखी दिलेली आहे। माहितीपेक्षा सगळ्यांचं स्वागत आहे। बहुतेक लोक जुनेच आहेत पण 2 गोष्टी फक्त मी सांगू इच्छितो। म्हणजे
खूप